नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मधल्या काही कालखंडामध्ये आपण शिक्षकांच्या असणाऱ्या कामकाजाविषयी अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या पाहिल्या किंवा त्यावर आधारित व्हिडिओ देखील पाहिले. शालेय कामकाजाव्यतिरिक्त त्यांना असणारं जे निवडणुकीचं कामकाज असेल, मतदान यादीचं कामकाज असेल किंवा इतर कामकाजाविषयी आता या संदर्भातील अनेक असंतोष देखील शिक्षकांच्या मनामध्ये होताच. नुकतंच अनेक मागण्यांच्या स्वरूपात मोठं शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलनही उभारण्यात आलं, बेमुदत संप देखील पुकारण्यात आला. नुकतं त्याला स्थगिती देखील देण्यात आली आणि प्रशासनाकडून खास त्याच्यावर आधारित बैठक देखील घेण्यात आली. आता नुकतीच अशाच एका बैठकीचं आयोजन केलं जात आहे. मुद्दा आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करून घेणं. बैठकीचं आयोजन होत आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली. बैठक कधी आयोजित केली जाते, त्याचं स्वरूप काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा अशा शिक्षकेतर कर्मचारी असेल या बांधवांपर्यंत, आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातला विषय म्हणजे आपल्याला आणखीन एक माहिती अपडेट की टीईटीची परीक्षेला सामोरं जातोय आपण 21 जूनला, आणि ही अनिवार्य असणारी टीईटी जे सेवेत जाण्याची इच्छा बाळगतायत किंवा ऑलरेडी जे काही सेवेमध्ये असतील त्यांच्यासाठी अनिवार्य केली, त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा प्रमोशनसाठी. खास याच उद्देशाने बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले अत्यंत दर्जेदार बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी गुरुवर्य 1.0 बॅच. यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं, परिपूर्ण अशी तयारी, अगदी आउट ऑफ हमखास मार्क पडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभते. या बॅचचं वैशिष्ट्य, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल त्यावेळेस शिंदे सरांचं टीईटी साठीचं सर्वोत्तम असं पुस्तक टीईटी महाग्रंथ अगदी मोफत मिळणार आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, बॅच विषयी सर्व डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक दिलेले द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करायचं आणि तात्काळ बॅच परचेस करायची. नक्कीच तुमचं यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल, यात तीळ मात्र शंका नाही. आता जाऊयात या बैठकीचा उद्देश आणि कधी आयोजित केली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. बघा, राज्यमंत्री ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार यांच्या मार्फत आता हे परिपत्रक आहे 22 एप्रिल 2026 बरोबर. महोदय माननीय राज्यमंत्री ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म तथा पालकमंत्री वर्धा व भंडारा जिल्हा यांच्या निर्देशानुसार खाली नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित केली जात आहे. विषय काय आहे, राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठीची ही बैठक आहे. बैठक कधी होते, वार बुधवार दिनांक 29/4/2026, वेळ आहे दुपारी 2:30 वाजता. स्थळ माननीय राज्यमंत्री महोदयाने दालन क्रमांक 241 दुसरा मजला विस्तारित इमारत मंत्रालय मुंबई. बैठकीचा आयोजन करणारा विभाग साहजिकच शालेय शिक्षण विभाग मंत्रालय. यामध्ये निमंत्रण कोणाकोणाला दिलं, जेवढे काही सचिव आहेत, संचालक आहे विभागीय, त्यांना सर्वांना त्या बैठकीमध्ये उपस्थित राहायला सांगितलं गेलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांचा तसेच विषयाच्या गरजेप्रमाणे आवश्यक तपासणी करून इतर संबंधित अधिकारी यांची बैठक उपस्थित राहण्याकरता निमंत्रित करण्याकरता तसेच सदर बैठकीमधील विषयांची टिप्पणी व निमंत्रण यादी वेबसाईट दिलेली आहे. त्यावरती ईमेल आयडी वरती कार्यालयास 3 प्रती त्वरित पाठवण्यास संबंधित निर्देश व्हावेत ही विनंती. कोणी दिलंय हे, सुधीर राठोड खाजगी सचिव यांच्या मार्फत. कुणाला प्रति, प्रधान सचिव शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत. आपल्याला माहिती आहे, नुकतंच आपण बघतोय आता या शैक्षणिक घडामोडीमध्ये अनेक शैक्षणिक समस्याबाबत किंवा चाललेल्या अपडेट विषय आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर स्रोताच्या मार्फत आपण वेळोवेळी याच्या बातम्या देतच असतोय. नुकतंच आता त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे, मी याच्याही अगोदर त्याचा उल्लेख केला की जी काही शालेय जनजीवनामध्ये शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांना ज्या जाणवणाऱ्या समस्या असतील, शैक्षणिक काम आणि शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामांमुळे
उद्भवणारी जी समस्या आहे त्यावरती तोडगा काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन 29 तारखेला होतंय. म्हणजे या बैठकीतून काय निर्णय होत आहेत, कोणत्या म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी किंवा इतर काही गोष्टी होत आहेत ह्याही बघू आपण. बैठकीचा वृत्तांत आपण परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करू, जेणेकरून तुम्हालाही त्या अपडेट विषयी माहिती मिळेल आणि पुढे शिक्षकांसाठी काय कुठल्या गोष्टीची उपाययोजना होते हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आव्हान करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.